नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्गांसाठी उपयुक्त असणारा जो भाग म्हणजे उपसर्ग आणि उपसर्गांचे उपयोग, हे जे उपयोग आहेत ते एकूण 5, परंतु त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला 3 उपयोग जे आहेत ते आपल्याला नित्यक्रमाने पाहायला मिळतात. तर आज आपण उपसर्ग आणि त्यांचे उपयोग याविषयी आपण माहिती घेऊया. बघा, आपल्या इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये उपसर्ग आणि उपसर्गांचे उपयोग याविषयीची माहिती दिलेली नाही, परंतु इयत्ता 8वी मध्ये आपण उपसर्गांचे काही उपयोग पाहिलेले आहेत, परंतु हे उपयोग आपल्याला इयत्ता 10वी पर्यंत उपयोगी पडणार आहेत. तर मग पाहूया आपण उपसर्ग आणि त्यांचे नेमके कोणकोणते उपयोग आहेत. उपसर्ग, त्यांची संख्या, त्यांचे अर्थ, त्याचबरोबर विविध वाक्यरचनेमध्ये धातूंमध्ये त्यांचा वापर केल्यानंतर त्यांचा उपयोग काय होतो याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. प्रारंभी उपसर्ग याविषयी माहिती बघूया. धातूंच्या पूर्वी जोडल्या जाणाऱ्या प्र, परा इत्यादी अव्ययांना उपसर्ग म्हणतात. उपसर्गांमुळे धातूंवर किंवा धातूंच्या अर्थावर अनेक परिणाम होताना आपल्याला दिसतात. त्यासंबंधी 2 श्लोक खाली दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो श्लोक आहे तो बघा, धात्वर्थम बाधते कश्चित कश्चित तम अनुवर्तते तम एव विशिनष्ट्यन्यः उपसर्गस्त गती स्त्रिधा. संधी बघा तिथं कसं आहे, धात्वर्थम धातू अधिक अर्थम तम अनुवर्तते तमनुवर्तते, त्यानंतर तम एव तम अधिक एव, त्यानंतर विशी नष्टी अन्यः आणि बरोबर उपसर्ग गतीही त्रिधा असा सोपा संधी यामध्ये आहे. पुन्हा एकदा बघा, उपसर्ग धातूंच्या पूर्वी जोडल्या जाणाऱ्या प्र, परा इत्यादी अव्ययांना उपसर्ग म्हणतात आणि उपसर्गांमुळे धातूंवर अथवा धातूंच्या अर्थावर जे काही परिणाम पाहायला मिळतात ते परिणाम आपल्याला पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. धात्वर्थम बाधते कश्चित कश्चित तम अनुवर्तते तम एव विशिनष्ट्य अन्यः उपसर्ग गतीही त्रिधा. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. अर्थ पाहण्यापूर्वी त्यातील जे शब्द आहेत ते बघा. बाधते, बध बाध आत्मनेपदी जो धातू आहे त्याचा अर्थ बदलतो, काही ठिकाणी त्रास देणे अशा अर्थानं सुद्धा हा धातू वापरला जातो, बदलतो. कश्चित हे अनिश्चयवाचक सर्वनाम आहे, कोणी एक अशा अर्थानं. एखादा, अनुवर्तते, अनु हा इथं उपसर्ग लावलेला आहे वृत्तवर्त या धातूला. वृत्तवर्त जो एक आत्मनेपदी धातू आहे त्या धातूला अनु हा उपसर्ग जोडल्यामुळे अनुकरण करणे, अनुवादिक वृत्तवर्त अनुकरण करणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर विशी नष्टी म्हणजेच विशेष खुलवतो किंवा स्पष्ट करतो, विशेष खुलवतो किंवा स्पष्ट करतो. हे जे आहे ते या धातूमुळे, धातूंना उपसर्ग जोडल्यामुळे कोणता बदल होतो या ठिकाणी सांगितले. गतीही म्हणजेच अवस्था किंवा परिणाम, आणि त्रिधा म्हणजेच 3 प्रकारची. आता आपण पाठीमागे जो श्लोक पाहिला तो श्लोक पुन्हा एकदा बघा. धात्वर्थम बाधते कश्चित कश्चित तम अनुवर्तते तम एव विशिनष्टी अन्यः उपसर्गः गतीही त्रिधा. अर्थ बघा, एखादा उपसर्ग धातूचा अर्थ पार बदलून टाकतो. हा पहिला उपयोग बघा, एखादा उपसर्ग धातूचा अर्थच बदलून टाकतो. तर एखादा धातूच्या अर्थामध्ये भर घालतो. एखादा धातू असेल त्या धातूचा जो अर्थ आहे त्यामध्ये भर घालतो. हा दुसरा उपयोग उपसर्गांचा.
तर एखादा उपसर्ग धातूचा अर्थ विशेष खुलवतो. त्यामध्ये अर्थहानी होत नाही, पण तो अधिकच खुलवला जातो, अधिकच स्पष्ट केला जातो. उपसर्गाच्या ह्या 3 अवस्था आहेत, किंवा हे उपसर्गांमुळे धातूंवर हे 3 परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तरी देखील आपण 5 परिणाम कोणकोणते आहेत ते देखील आपण जाता जाता पाहणार आहोत. परंतु त्याचे 3 उपयोग जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आणखीन एक उपसर्गांच्या बाबतीमध्ये आणखीन एक श्लोक सांगितला जातो. तो जो श्लोक आहे तो श्लोक यामध्ये तुम्हाला या उपसर्गांमुळे धातूमध्ये कसा बदल झालेला आहे एक उदाहरणादाखल सांगितलेले, की जे आपण इयत्ता 8वी मध्ये पाहिलेलंच आहे. बघा, उपसर्गेण धात्वर्थो बलात् अन्यत्र नीयते. उपसर्गामुळे धातूचा अर्थ बलात् म्हणजेच बळजबरीने किंवा ताकदीने अन्यत्र नीयते, दुसरीकडे घेऊन जातो, म्हणजे मूळ अर्थामध्येच हानी होते. म्हणून या ठिकाणी प्र किंवा ऋ हा धातू जो आहे, या ऋ धातूला 5 उदाहरणं आपल्या या ठिकाणी दिलेले आहेत आणि 5 उपसर्ग याला जोडलेले आहेत. ते कोणकोणते? तर प्र, आ, सम, वी, परी हे उपसर्ग ऋ या धातूला जोडल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणता बदल होतोय हे आपण आता पाहूया. जसे की या श्लोकाचा आधी अर्थ बघूया. उपसर्गामुळे धातूचा अर्थ बळेच दुसरीकडे घेऊन नेला जातो. म्हणजेच उपसर्गेन धात्वर्थो बलात् अन्यत्र नीयते, दुसरीकडे वळवला जातो, दुसरीकडेच नेला जातो. जसे की प्रत्यक्षात ऋ एक उभयपदी हा जो धातू आहे त्याचा अर्थ हरण करणे असा त्याचा हरती, सहा प्राणान हरती, तो प्राण हरण करतो. परंतु या ऋ धातूला वेगवेगळे उपसर्ग जोडल्यामुळे त्याचे अर्थ कसे कसे बदलत जातात ह्याची 5 उदाहरणं आपल्या समोर दिलेली आहेत. बघा, ऋ एक उभयपदी ह्या धातूला निरनिराळे उपसर्ग जोडल्यामुळे प्रहार म्हणजेच घाव घालणे, आघात करणे, त्यामध्ये प्र हा उपसर्ग ऋ धातूला जोडला आहे. तर आहार यामध्ये आ हा उपसर्ग जोडलेला आहे आणि आहार याचा अर्थ भोजन असा होतो. त्यानंतर संहार यामध्ये सम अधिक ऋ म्हणजे संहार, कत्तल करणे, नाश करणे अशा अर्थाचा तो धातू आहे. इथं ऋ धातूला सम हा उपसर्ग जोडल्यामुळे कत्तल करणे किंवा नाश करणे याचा अर्थ तिथं झालेला आहे. विहार, वि हा उपसर्ग जोडल्यामुळे ऋ धातूचा बदल क्रीडा म्हणजेच खेळणे, आहार विहार आपण म्हणतो, फिरणे अशा अर्थानं तो धातू तयार झाला. तर परिहार, परिहार म्हणजे निवारण करणे, म्हणजे दुःख परिहार, अमुक एक गोष्ट केली तर दुःखाचा परिहार होतो, निवारण होते, असा त्या ऋ धातूला परी हा उपसर्ग जोडल्यामुळे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता परत एकदा 5ही ठिकाणी उपसर्ग जोडल्यामुळे कसे कसे बदल झाले ते आपण पुन्हा पाहूया. प्रारंभी ऋ या धातूला प्र उपसर्ग जोडल्यामुळे घाव किंवा आघात, प्रघात असा त्याचा अर्थ झाला. तर ऋ धातूलाच आ जोडल्यामुळे त्याचा अर्थ भोजन झाला. त्याच धातूला सम हा उपसर्ग जोडल्यामुळे संहार म्हणजे कत्तल, नाश करणे असा त्याचा अर्थ झाला. तर वि हा उपसर्ग जोडल्यामुळे क्रीडा, फिरणे, हिंडणे असा त्याचा अर्थ झाला. तर परी हा उपसर्ग ऋ धातूला जोडल्यामुळे निवारण किंवा टाळणे असे भिन्न भिन्न अर्थाचे शब्द तयार होतात. या 2 श्लोकांवरून आपल्या लक्षात आलं असेल की उपसर्गांमुळे धातूचा अर्थ बदलतो, दुसरीकडे नेला जातो, विशेष प्रकारे खुलवला जातो. असे जे विविध उपयोग आहेत या उपयोगांची काही उदाहरणं आपण आता यानंतर पाहणार आहोत. संस्कृतामध्ये एकूण 22 उपसर्ग आहेत. हे जे 22 उपसर्ग आहेत त्या 22 उपसर्गांची सुरुवात प्र हा जो उपसर्ग आहे या उपसर्गाने झालेली आहे. बघा, उपसर्ग 22 कोणकोणते आहेत?
प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दुस, दूर, वि, आ, नि, अधि, अपि, अति, सु, उद, अभि, प्रति, परी आणि उप हे एकूण 22 उपसर्ग संस्कृतमध्ये मानले जातात. आता यावरूनच उपसर्गांना आणखीन एक नाव दिलेलं आहे. आता ते नाव कसं पडलं हे खालील वाक्यावर लक्षात येईल बघा. उपसर्गांमध्ये प्र हा उपसर्ग प्रारंभी आहे. आता सांगितल्याप्रमाणे एकूण 22 उपसर्गांची सुरुवात प्र या उपसर्गामुळे झालेली आहे, म्हणून तो आधी आलेला आहे, पहिला आलेला आहे. म्हणून प्राचीन संस्कृत व्याकरणामध्ये उपसर्गांना प्रादी असेही म्हणतात. आणि म्हणून प्रादी बऱ्याच वेळेला आपण प्रादी कर्मधारय, प्रादी बहुव्रीही असे शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी समासामध्ये सुद्धा प्रादी तत्पुरुष समास अशा पद्धतीने समासांची पण नावं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं आता ही बाब जी आहे ती लक्षात ठेवा की प्रादी कसं का म्हणतात, तर एकूण संस्कृतात जे 22 उपसर्ग मानले जातात त्या 22 ही उपसर्गांची सुरुवात प्र या उपसर्गाने झालेली आहे. आणि प्र या उपसर्गामुळे झाल्यामुळे या उपसर्गांना संस्कृतात प्रादी असेही म्हटलं जातं. आता उपसर्गांचे जे ठळक उपयोग आहेत व्याकरणामध्ये आपल्याला जे पाहायला मिळतात ते ठळक उपयोग कोणकोणते आहेत हे आपण पाहूया. पहिला उपयोग, उपसर्गामुळे धातूचा अर्थ बदलूनच जातो. बघा, पहिला उपयोग जो आहे तो अत्यंत महत्वाचा. उपसर्गामुळे धातूंचा अर्थ बदलून जातो, बदलतो. जसं की स्मृ एक परस्मैपदी स्मरण करणे अशा अर्थाचा जो धातू आहे त्या धातूला वि हा उपसर्ग जोडल्यामुळे विसरणे असा अर्थ होतो. बघा, स्मरण करणे, विसरणे असं त्या धातूच्या अर्थामध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे. म्हणून हा उपसर्गांचा पहिला उपयोग महत्वाचा आहे. दुसरं उदाहरण बघा, श्रु धातूचा अर्थ ऐकणे हा 5व्या गणाचा आहे परस्मैपदीचा, परंतु श्रु या धातूला प्रति हा उपसर्ग जोडल्यामुळे त्याचा अर्थ वचन देणे. ऐकणे, वचन देणे दोन्ही अर्थामध्ये फार भिन्नता आपल्याला या उदाहरणामध्ये जाणवून येते. म्हणून उपसर्गांचा हा जो बदल आहे तो लक्षात ठेवा. उपसर्गांमुळे धातूचा अर्थ पूर्णपणे बदलूनच जातो. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा उपयोग तो म्हणजे उपसर्गामुळे काही धातूंच्या अर्थामध्ये भर पडते. आता ती भर पडते म्हणजे त्या अर्थामध्ये अर्थहानी न होता त्यामध्ये आणखीन काहीतरी वेगळेपणा त्यामध्ये दिसून येतो. पहिल्या उपयोगामध्ये आपण अर्थ पूर्णपणे बदलून गेलेला पाहायला मिळतो, परंतु इथं मात्र काही धातूंना उपसर्ग जोडल्यामुळे अर्थात अधिकच भरच पडते. जसं की गम धातूचा अर्थ जर जाणे परंतु उप हा सर्ग जोडल्यामुळे मात्र त्याचा अर्थ जवळ जाणे असा होतो. उपगच्छति, छात्रः अध्यापकं प्रति उपगच्छति. या ठिकाणी तुम्हाला तिथं उप हा उपसर्ग जोडल्यामुळे त्याचा अर्थ जो आहे तो जवळ जाणे असा झालेला आहे. पुन्हा एकदा बघा, गम धातूचा अर्थ जाणे पण उपाधिक गम धातू याचा अर्थ मात्र जवळ जाणे असा होतो. दुसरा एक उदाहरण दिलेलं आहे, पत धातूचा अर्थ पडणे पण नि हा उपसर्ग जोडल्यामुळे मात्र नि अधिक पत एक परस्मैपदी खाली पडणे असा त्याचा अर्थ झालेला आहे. बघा, नि अधिक पत याचा अर्थ होताना खाली पडणे असा अर्थ झालेला आहे. हा दुसरा उपयोग उपसर्गांचा आहे. तर तिसरा उपयोग पाहूया. उपसर्गामुळे काही धातूंचा अर्थ विशेष खुलून दिसतो. जसं की धाव धातू आहे. धाव धातू हा पहिल्या गणाचा आहे, उभयपदी आहे. धावणे असा अर्थ होतो पण प्र हा उपसर्ग जोडल्यामुळे मात्र त्याचा अर्थ
जोराने धावणे असा होतो. बघा, धाव धातूचा अर्थ धावणे, तर प्र अधिक धाव धातूचा अर्थ जोराने धावणे. बघा, इथे मूळ धातूचा जो अर्थ आहे तो धातूचा अर्थ विशेष खुलवून झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ भूष, एक दुसरं उदाहरण जे आहे ते बघा, त्या राज धातू असेल, राज धातूचा अर्थ शोभणे, आणि वि अधिक राज धातूचा अर्थ विशेष शोभून दिसणे. विज्ञान, ज्ञान, ज्ञान या शब्दाला जर वि हा उपसर्ग जोडला तर विशेष ज्ञान असा त्याचा अर्थ होतो. दुसरं उदाहरण बघा, भूष हा 10व्या गणाचा आहे उभयपदीचा, भूषवणे अशा अर्थाचा, परंतु वि हा उपसर्ग जोडल्यामुळे मात्र त्याचा अर्थ चांगल्या प्रकारे भूषवणे, विशेष प्रकारे अलंकृत करणे असा हा तिसरा उपयोग जो आहे तो उपसर्गाचा तिसरा उपयोग आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता चौथा उपयोग जो आहे आपल्याला जरी फार मोठा भाग दिसत असेल तरी देखील सोपा आहे. बघा, उपसर्गांमुळे काही धातूच्या अर्थाबरोबर त्याची पदेही बदलून जातात. पद म्हणजे आपल्याला संस्कृतमध्ये जी धातू आहेत ते धातू 3 पदांमध्ये आढळतात. काही धातू परस्मैपदी असतात, काही धातू आत्मनेपदी असतात, तर काही उभयपदी म्हणजे दोन्ही पदांमध्ये चालणारे असतात. मग आपण 8वीला पाहिलं की धातू ज्या गणाचा आहे, ज्या पदाचा आहे, त्या पदाचीच रूप तयार होतात, पण उपसर्गांमुळे मात्र काही वेळेला धातूचं जे पद आहे ते पदच बदलून जातं. म्हणजे परस्मैपदी असेल तर आत्मनेपदी होतो, आत्मनेपदी असेल तर परस्मैपदी होतो. आणि म्हणून हा जो चौथा नियम आहे, चौथा उपयोग जो आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, जसं की ही जी आहे ती उदाहरणं दिलीत. प्रत्यक्षात पहिले जे धातू आहेत ते सर्व पहा आणि नंतर या धातूंना उपसर्ग जोडल्यामुळे ते कोणत्या पदामध्ये गेलेत पाहूया, नंतर त्याची उदाहरणं बघूया. गम एक परस्मय जाणे, जी जय एक परस्मैपदी उत्कर्ष पावणे, परा अधिक जी हे उदाहरण आहे त्याचं. रम एक आत्मनेपद रमणे खेळणे, स्था धातूचा अर्थ राहणे हा आहे एक परस्मैपदीचा, रम आहे एक आत्मनेपदीचा, प्रच्छ आहे 6 परस्मैपदीचा विचारण्याच्या अर्थाचा, तर ई 2 परस्मैपदीचा जाण्याच्या अर्थाचा. म्हणजे गम एक परस्मैपदी आहे, जी एक परस्मैपदी आहे, रम एक आत्मनेपदी आहे, स्था एक परस्मैपद, प्रच्छ 6व्या गणाचा परस्मैपदी, तर ई 2 परस्मैपदी. पण या धातूंना उपसर्ग जोडल्यामुळे ते कोणत्या पदामध्ये जातात बघूया. जसे की प्रारंभी बघा, गम या धातूला सम हा उपसर्ग जोडल्यामुळे तो आत्मनेपदी झालेला आहे, एक आत्मनेपदी. म्हणून त्याचं रूप संगच्छते, रत्नम रत्नेन संगच्छते, रत्नेच रत्नाला भेटतात, मिळतात. त्यानंतर दुसरा बघा, जी धातूचा अर्थ उत्कर्ष पावणे हा आहे एक परस्मैपदीचा, पण वि हा उपसर्ग जोडल्यामुळे मात्र तो आत्मनेपदी झालेला आहे, विजयते. पुढचं उदाहरण बघा, त्यानंतर परा हा उपसर्ग जोडल्यामुळे सुद्धा जी धातू आत्मनेपदी गेलेला आहे, पराजय करणे. कृष्ण चाणूरम पराजयते, कृष्ण चाणूर राक्षसाचा पराजय करतो. इथं तो जी जय एक परस्मैपदी असून सुद्धा तो आत्मनेपदी चालवलेला आहे. त्यानंतर रम हा आहे तो एक आत्मनेपदी धातू आहे, पण वि अधिक रम, कदाचित आपल्या सर्वांना माहित असेल की वि अधिक रम हा धातू आपण बऱ्याच वेळेला वापरतो, तो मात्र इथं परस्मैपदी झालेला आहे. आत्मनेपदी धातू असून सुद्धा तो परस्मैपदी चाललेला आहे. आणि त्याचा अर्थ रमणे, थांबणे, रम धातूचा अर्थ खेळणे, पण वि अधिक रम थांबणे असा तो परस्मैपदी होऊन जातो. स्था धातू हा आहे पहिल्या गणाचा परस्मैपदी, पण प्र हा उपसर्ग जोडल्यामुळे स्था धातू एक आत्मनेपदी होऊन जातो. शत्रून जित्वा नृपः राजधानीं प्रतिष्ठते हे आत्मनेपदी रूप आहे, म्हणून हा देखील उपयोग महत्वाचा आहे.
प्रच्छ सहा परस्मैपद विचारणे असा अर्थाचा हा 6व्या गणाचा आहे, परस्मैपदी आहे. पण आ हा उपसर्ग जोडल्यामुळे मात्र प्रच्छ धातू आत्मनेपदी झालेला आहे. म्हणून आ पृच्छते, आ अधिक प्रच्छ पृच्छ या धातूचा अर्थ निरोप घेणे असा होतो. म्हणून शकुंतला आश्रम वृक्षान अपि आपृच्छते. शकुंतला आश्रमातील वृक्षांचा देखील निरोप घेते. आपृच्छते हे जे रूप आहे ते आत्मनेपदी झालेले आहे. तर ई हा धातू जाणे अशा अर्थाचा दुसऱ्या गणाचा आहे, परस्मैपदीचा आहे. पण अधि हा उपसर्ग जोडल्यामुळे अध्ययन हा शब्द आपल्याला माहित असेल. अध्ययन हा शब्द जो आहे तो अधि अधिक ई धातूपासूनच तयार झालेला आहे. तो इथं झालेला आहे तो आत्मनेपदी झालेला आहे. शिष्य वेदम अधीते. शिष्य वेद शिकतो. आणि म्हणून हा चौथा जो उपयोग आहे तो चौथा उपयोग लक्षात घ्या. उपसर्गांमुळे धातूंचे पद बदलते. परस्मैपदी असेल तर आत्मनेपदी होतो, आत्मनेपदी असेल तर परस्मैपदी होतो. त्यानंतर पुढचा उपयोग बघूया. 5वा उपयोग. उपसर्गांमुळे काही अकर्मक धातू सकर्मक होतात. आता सकर्मक अकर्मक याविषयी आपल्याला याच्यापूर्वी एका समासाच्या भागाच्या वेळेला आपण पाहिलं होतं. लज्जा, भीती, भय, असणे अशा अर्थाचे जे धातू असतात ते अकर्मक असतात. कर्माची अपेक्षा नसते. त्यामध्ये त्या वाक्यामध्ये कर्म नसेल तरी सुद्धा अर्थ पूर्ती होते. मग हे जे अकर्मक धातू आहेत ते अकर्मक काही वेळेला उपसर्ग जोडल्यामुळे ते सकर्मक होऊन जातात. एक 2 उदाहरणं महत्वाची इथे दिलीत बघा. भू हा धातू प्रत्यक्षात अकर्मक आहे आणि हा अकर्मक असला तरी सुद्धा पुढं अनु हा उपसर्ग जोडल्यामुळे मात्र तो सकर्मक होऊन जातो. कारण की त्याचा अर्थ अनुभवणे. मग केवळ अनुभवणे असं म्हटलं तर अर्थ योग्य होत नाही. मग काय अनुभवणे? ज्यावेळेला असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला तो सकर्मक धातू. इथं तो काय अनुभवतो? म्हणून इथं जो बदल झालेला आहे तो महत्वाचा, की भू हा धातू हा अकर्मक आहे, पण अनु हा उपसर्ग जोडल्यामुळे मात्र तो सकर्मक झालेला आहे. त्यानंतर स्था एक परस्मैपद. राहणे, उभे राहणे. तुम्हाला आता सांगितलं असणे, राहणे, लज्जा, भीती इत्यादी अर्थाचे जे धातू आहेत ते धातू अकर्मक असतात. पण याच धातूला अनु हा उपसर्ग जोडल्यामुळे अनु अधिक स्था याचा अर्थ करणे किंवा आचरणे हा सकर्मक झालेला आहे. त्यामुळे ही जी 2 उदाहरणं आहेत ती लक्षात ठेवा. अशी उदाहरणं फार आपल्याला कमी पाहायला मिळतात, पण आपल्याला माहीत असावं. या अकर्मक धातूंच्या बाबतीमध्ये तुम्हाला पाठीमागे एकदा सांगितलं होतं की होणे, असणे, राहणे, बसणे, उठणे, पडणे, वाहणे, धावणे, लाजणे, जागणे, वाढणे, क्षय होणे, नाश पावणे, भिणे, जिवंत राहणे, मरणे, झोपणे, खेळणे, आवडणे, प्रकाशने, शोभणे इत्यादी अर्थाचे धातू जे असतात ते सकर्मक असतात आणि इतर जे धातू आहेत ते मात्र सकर्मक असतात. त्यामुळं हे काही धातू जे आहेत त्या धातूंना उपसर्ग जोडल्यामुळे मात्र ते सकर्मक होऊन जातात. आता एक महत्वाची टीप आहे बघा. काही वेळा एखाद्या धातूला अनेक उपसर्गही जोडले जातात. हा बदल नाही, फक्त माहीत असावं. आपण बऱ्याच वेळ पाहतो की इयत्ता 8वी मध्ये काही आपण उपसर्ग रहित धातू बघितले, काही सोपसर्ग धातू बघितले. सोपसर्ग धातू जे आहेत ते ज्या धातूंना उपसर्ग जोडलेला असतो ते म्हणजे सोपसर्ग धातू. मग त्यावेळेला एकच आपण उपसर्ग जोडलेला पाहतो, परंतु काही धातूंना मात्र 2 किंवा त्याहून जास्त सुद्धा काही वेळेला उदाहरणं आपल्याला अशी पाहायला मिळतात की ज्यांना उपसर्ग जास्त जोडलेले आहेत. ही 4 उदाहरणं आपल्या समोर आहेत बघा. गम हा धातू आहे, परंतु त्याला प्रति आणि आ हा उपसर्ग जोडलेला आहे. ऋ,
याला सुद्धा वी अधिक आ हा उपसर्ग जोडलेला आहे. तर ई धातूला सम अधिक उप हे उपसर्ग जोडले तर विष या धातूला सम उप आ हे 3 उपसर्ग जोडलेले आहेत. ही केवळ टीप लक्षात ठेवा. आता ही आपल्याला माहितच असेल की बऱ्याच वेळेला आपल्याला धातूंना एक किंवा दोन किंवा त्याहून अधिक सुद्धा काही वेळेला उपसर्ग आपल्याला जोडलेले पाहायला मिळतात. अशा प्रकारे आज आपण उपसर्ग व उपसर्गांची जी ठळक वैशिष्ट्ये जे उपयोग 5 आहेत ते 5 उपयोग आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. धन्यवाद.